ही बघा कसली मोठी नदी। नमस्कार मंडळी, मी प्रकाश वडील तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय। तर काम झालंय आणि डायरेक्ट रिव्हर फ्रंटला आलोय। सो आधी इथे पाठीमागे खायला आहे, थोडं खाऊन घेतो कारण भूक लागलेली आहे। खाऊन घेतो आणि मग रिव्हर फ्रंटला जाऊया। असा मस्त असा एंट्री गेट आहे जिकडे रिव्हर पार्क लिहिलं आहे आणि तिकीट आहे। तिकीट घेतो आधी। चला तिकीट घर कुठं आहे? हे तिकीट काउंटर इकडे तिकीट काउंटर आहे। 50 रुपये तिकीट आहे, काढलंय। चला जाऊया। हे बघा एक नंबर, वारा पण सुटलाय। तर चला अशा प्रकारे या फेमस, थंडी एवढी लागायला लागली की मला सुचायला नाही लाग बाबा बाबा काय। अटल सेतू, अटल ब्रिज आहे इकडे। जसं आपल्याकडे अटल सेतू तसा अटल ब्रिज आहे। खूप मोठा आहे, म्हणजे मी काल त्या साईडनं आलो होतो ना गाडीवरनं, त्याच्यापेक्षा तर हा खूप मोठा आहे। जबरदस्त लोक बघित आहेत, त्याच्यामुळे असं वाटत नाही की छोटा आहे। जबरदस्त बनवला आहे। मी काल त्या ब्रिजवरनं जात होतो ना, तेव्हा ओलावाला मला बोलला की हा अटल ब्रिज आहे, इकडे जा म्हणून। फायनली आलोय, एक नंबर। आणि जसा वरती जातो तसा कर शेपमध्ये आहे त्याच्यामुळं। आणि आता इकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, एक नंबर एक नंबर। कसा आहे व्ह्यू नक्की सांगा। आणि ही बघा कसली मोठी नदी। आणि ही जी लाईट दिसते ना, ह्याच्या बाजूने एक रोड जातो जो अलॉंग द नदीच्या सोबत जातो, जेणेकरून जी सिटीमधली ट्रॅफिक आहे तिथे मी अवॉइड करून डायरेक्ट काहीतरी एअरपोर्टला जातो असं बोलत होता ओलावाला। आणि हे बघा कसला वारा येतो यार, मग दंब थंडी खात आहे। आणि या साईडचा पण सेम व्ह्यू आहे। आणि इकडे बघा इथं बोटिंग आहे। हे बघा इथं बोटिंग आहे, बघतो नंतर तिकडे जायचा प्रयत्न करतो। विकट दुकानं पण आहेत, टेन्शन नाही, हॅव मोर। चला म्हणजे वरती आलात तरी तुम्हाला असं काय नाही की तिकडूनच खालूनच घेऊन यायला पाहिजे। हा ऑलमोस्ट आता मला वाटतं मी मेन पॉईंटला आलो सेंटरच्या, कारण इथून परत आता खालच्या साईडला जाणार आहे। परत एकदा असा ब्रिज खालच्या साईडला जातो। हा सो आता सेंटरमधून काय व्ह्यू आहे आणि फोटो घेतो, एकदम सेल्फी घेतो। चला हा एक सेंटर पॉईंट आहे, इथं दुकान आहेत 2-3। आणि आता इथं पूर्ण परत खालचे जायचं आहे। चला आता आलोय तर पूर्ण अटल ब्रिज हा पूर्णच करूया ना। मुंबईच्या अटल सेतूवर तर काय अजून जायला भेटलं नाही मला, कारण आपली काय 4 व्हीलर नाही, बाईक तर जात नाही। आपल्याकडे आहेत 2 बाईक। बाईक जेव्हा जातील तेव्हा जाऊच लगेच। आणि 4 व्हीलर सध्या काय घेण्याची माझी काय ऐपत नाही बाबा, पण जेव्हा घेऊ तेव्हा नक्की घेऊन जाऊ। ह्या बघा हा मस्त पैकी, इकडे थोडी कमी गर्दी आहे या साईडला, टेन्शन नाही। आणि असा व्ह्यू जबरदस्त संपूर्ण। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, जी ह्या साईडला जी सिटी आहे ना ती ओल्ड सिटी आहे, आणि इकडे जी दिसते ना ही लाईटवाली ती न्यू सिटी आहे। आणि इथं बघा खाली पूर्ण वॉकिंगला आहे, वॉकिंगसाठी आहे। अपोजिट साईडला पण सेम आहे, इकडं पण सेम आहे। आणि जर इथं जायचं असेल ना तर इथून बघा, इथून खाली जाऊ शकतो आपण। कसलं मोठं नदीचं पात्र आहे बघा, इथून सुरू होते असं 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 असं, बापरे हा जबरदस्त एक नंबर। तिकडून एंट्री केली होती आणि इकडे आलोय आता। इकडे जातो खाली वॉकिंगला, फिलिंग घेतो काय आहे। बरं झालं सिक्युरिटीला विचारलं, हा गेट 9 वाजता बंद होतो, म्हणजे 9 वाजता एंट्री नाही कोणाला देणार, फक्त इथं जे आतमध्ये आहेत त्यांना तिथून मग बाहेर काढणार। सो चला कसा वाटते व्ह्यू, एक नंबर ना, भारी पूर्ण क्लिअर झाला आहे, एक नंबर। अटल ब्रिजवर तर फिरून झालंय पूर्ण। चला आता रिटर्न जातो, कारण मला जेवायचं पण आहे। काल असंच फिरता फिरता जेवलो नाही, जाम लेट झालं होतं, 12 वाजता जेवलो होतं। नंतर मग सकाळी उठायला पण प्रॉब्लेम। आता उद्या सकाळी माझी 6ची ट्रेन आहे, वंदे भारत। पुन्हा एकदा बॅक टू होम, फील गुड। मस्त 2 दिवस, दिवसभर काम, रात्री फिरलोय। सो ऑलमोस्ट जेवढं पॉसिबल होतं तेवढं फिरून तरी झालं आहे। आता तिकडे एक फ्लावर गार्डन होता पण तो बंद आहे, आता तिकडे पण जाणार होतो। तो तिकडं फ्लावर गार्डन आहे, हे बघा ऑलमोस्ट थोडासा दिसतोय पण कॅमेरा किती दिसतो। असा ब्रिज आणि अशी एक बोट आहे ज्याच्यावर डायनिंग वगैरे आहे। ही बघा
इथून पण व्ह्यू भारी भेटत असेल या बीचचा, म्हणून ही आता बोट एकदम मध्ये मध्ये आहे. बजेट जास्त असेल त्याही इथं यावं, मजा चल. आणि इथं पण मस्त बसायला वगैरे आहे आता, टेन्शन नाही. दुकान आहेत, बसून खाऊ पिऊ शकता. हा चिल. इकडून रिव्हर फ्रंटचा नजारा बघा. वाव, पिंक कलर जबरदस्त वाटतंय. मस्त कर शेप आहे. ती बोट बघा आली आहे, मगाशी दाखवली होती ती ब्रिजच्या एकदम खाली. आणि काय रोमॅन्टिक गाणी लावली, एकदम खतरनाक वाईब, जबरदस्त. आणि तिकडूनच वारा येतोय थंड मस्त. एक नंबर जबरदस्त शॉट. सुबह पैसा वसूल. इकडे जायचं होतं पण हा पण गेट बंद झाला यार. ते नशिबातच नाही माझ्या जायचं, राहिलंच. चला, हा छोटासा व्हिडिओ, हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा रिव्हर फ्रंटचा. सो इकडे आलो आहे, छोटे छोटे ब्लॉग करायचा प्रयत्न करतो आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ तुम्हाला. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.